राकेश भाई बॉलरचं नाव काय? सचिन. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिलाच चेंडू सुंदर तटवलेला चेंडू उपेंद्रच्या कडून आणि एक धाव घेण्यापासून वाचवू शकत नाहीत. नयन चांदोरकर यांच्याकडून फंबल पाहायला मिळतोय. सकाळच्या क्षेत्रात मात्र चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळत होतं. 2 गडी झेल घेऊन बाद केलेली होती नयन चांदोरकर यांनी. नक्कीच आता गोलंदाजीसाठी वॉर्मअप करताना सुद्धा पाहायला मिळत आहेत नयन. सचिन लोहार राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल आता. पुढचा चेंडू आणि आखून टप्प्याचा चेंडू झेल. नक्कीच नयनच्या हातात मात्र चेंडू मात्र फेविकॉल सारखा चिपकतोय आणि आता दुसऱ्याच चेंडूवरती गडी बाद होतोय. सुंदर काही मात्र बाद होतोय. साईने घाई केली. साईची जागा घेण्यासाठी पुन्हा एकदा येतोय तो म्हणजे रुपेश घाडी. नक्कीच चांगला खेळाडू आहे पण राकेश चांदोरकरची काहीतरी वेगळी खेळी पाहायला मिळते. नक्कीच ओमकार सौंदेकरला मिठी मारून आलेले दिसतात कारण पहिल्याच ओव्हर मध्ये विकेट पडणं काही सोपं काम नाहीये. पाहूया राकेश. नक्कीच तेवढे तुल्यबळ असे खेळाडू घेऊन खेळतायत राकेश चांदोरकर जगदंबा वॉरियर्सचे मालक. आणि दुसरे मालक आपण संघाचे पाहायला गेलो तर किरणजी पोमेणकर सुद्धा आहेत. पाहूया सचिन मारा करेल तो रुपेशला. पुढचा चेंडू 10-12 बॉलांचा रनअप. पाहूया पुढचा चेंडू मारा करेल तो आणि सुंदर दटवलेला चेंडू सीमा पार जाण्याची शक्यता. पाहूया सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच फंबल झाला होता परंतु हरकत नाही. चेंडू बॅकअप मध्ये अडकवलेला आहे आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. या 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या झाले 3. पाहूया या 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या झाली 3. पाहूया सचिन मारा करेल तो रुपेशला. पुढचा चेंडू आणि आई आखूड टप्प्याचा चेंडू निर्धाव चेंडू जातोय. नक्कीच सुंदर असं गोलंदाजीचं पृथक्करण करतोय सचिन. आणि धावसंख्येमध्ये मात्र काही विशेष बदल पाहायला मिळत नाहीये. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या आहे 3. पाहूया पुढचा चेंडू आणि सुंदर तटवलेला चेंडू झेल होण्याची संधी आहे परंतु ती हुकते. हरकत नाहीये. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक धाव घेण्यापासून वाचवू शकत नाहीयेत. नक्कीच शेवटचा चेंडू सचिन नक्कीच सुंदर मारा करतायत. पाहूया सचिन अंतिम चेंडू घेऊन येतोय उपेंद्रला आणि हा सुंदर चेंडू एक धावेसाठी दी क्षेत्रात जातोय. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या झाले 5. पहिल्या षटकांती धावसंख्या झाले 5. नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे ती म्हणजेच सचिनने. एक गडी बाद करून धावसंख्या झाली ती म्हणजेच 5. आता पाहूया पुढचं षटक घेऊन कोण येतोय. पाहूया पुढचा चेंडू आणि हा सुंदर वेल लेफ्ट चेंडू जातोय अवांतर. कैलास पहिलाच चेंडू अवांतर पाहायला मिळतोय कैलास कडून. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झाली 6. पाहूया पुढचा चेंडू आणि हा सुंदर तटवलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने
आणि हा मिड विकेट आणि स्क्वेअर लिजन मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 7, एक गडी बाद 7. पाहूया पुढचा चेंडू. ओ हो, आव्हांतर चेंडू बरोबर संघाची धावसंख्या होते 8. अवांतर टाकण्याची आवश्यकता नाहीये, नियम संयमी खेळी करण्याची आवश्यकता आहे संघाला. राकेश चांदोरकर यांचा कान मंत्र कुठेतरी चुकतोय. लेग साईडला अवांतर गोलंदाजी पाहायला मिळते आणि हा सुंदर, ही अवांतर ब्लॉक टाकण्याच्या प्रयत्नात मात्र चेंडू जातोय अवांतर आणि निरंतर मात्र रनाचा बांध मात्र फुटलेला आहे आणि धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या झाली 9. एक चेंडू आणि लगातार 3 अवांतर आणि पंच मात्र हात करतात समांतर. पुढचा चेंडू आणि हा सुंदर तटवलेला चेंडू जातोय सीमा रेषेच्या दिशेने. चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि धावसंख्या होते ती म्हणजेच 13, एक गडी बाद 13. सुंदर तटवलेला चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. पाहूया पुढचा चेंडू. कैलासला मात्र सूर गवसत नाहीये. पहिल्या चेंडू मध्ये ज्याने सुंदर अशी कामगिरी केली होती तो म्हणजेच कैलास. पाहूया कैलासचा चेंडू. पुढचा चेंडू उपेंद्रला आणि हा मात्र चेंडू सुटतोय. काय नो चेंडू घोषित करतायत पंच. नो प्लस आहे का पंच? ओमकार जाऊंदेकर. डेड बॉल. ओके 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 ओके. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. डेड बॉल घोषित केलेला आहे. पाहूया पुढचा चेंडू आणि हा सुंदर झेल होण्याची संधी आहे. पाहूया झेल होतो का आणि सुंदर झेल. नक्कीच कमबॅक केलेला आहे कैलासने. सचिनने सुंदर कॅच पकडलेला आहे आणि या झेल बरोबर बाद होतोय उपेंद्र. आता उपेंद्रची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजेच अमेय. अमेय. तीन चेंडू अंती धावसंख्या झाली 13. 2 गडी बाद 13. पाहूया कैलास राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल तो अमेयला आणि हा सुंदर तटवलेला चेंडू एक धावेसाठी. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या झाली 14. नयन चांदोरकर
सडसडीत बांध्याचा खेळाडू 40 ही पार झाले तरी सुद्धा 25 वर्षाचा वाटतो असा खेळाडू म्हणजेच नयन चांदोरकर. नक्कीच प्रेक्षक दाद देत आहेत नयनसाठी. नक्कीच फिटनेस फ्रीक असा खेळाडू आहे. पाहूया पॉइंटला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत. सुंदर अवांतरचा वर्णा मात्र काही संपत नाहीये. कैलाश राकेश चांदोरकर यांचा चेहरा मात्र बघण्यासारखा राहिलेला नाहीये. कारण अवांतर वरती अवांतरच्या भरणा पाहायला मिळतोय कैलास कडून. मला वाटतं राकेश चांदोरकरला ऑफसाईडला उभा राहण्याची गरज आहे. त्या बाजूने गोलंदाजी होईल म्हणजेच. पाहूया पुढचा चेंडू आणि हा सुंदर ही निर्धाव चेंडू जातोय. नक्कीच शेवटचा चेंडू बाकी. धावसंख्या झाले 15. पाहूया कैलाशने विकेट जरी घेतली असली तरी भलं मोठं षटक टाकलेलं आहे. आणि हा पुढचा चेंडू गडी बाद होतो का नाही, परंतु चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने. पाहूया चेंडू थांबतो का आणि चेंडू थांबवण्यात मात्र यश मिळालेलं आहे की नाही, आहे की नाही, आहे की नाही. 3 धावा घेण्यात यश मिळतंय. पंच धावा घोषित करायच्यात. 3 धावा. या 3 धावाबरोबर संघाची धावसंख्या झाली 18. 2 षटकांती धावसंख्या झाली 18. आता मात्र कमबॅक केलेला आहे श्रीनाथ 11 संघाने. सचिन वैयक्तिक दुसरं आणि सुंदर चेंडू निर्धाव चेंडू. राकेश चांदोरकरची मात्र चपाळी पाहण्यासारखी आहे. नक्कीच कव्हर करायला जात आहेत. नक्कीच प्रेक्षक दाद देत आहेत. नक्कीच नेहरू क्षेत्रातला खेळाडू आहे आणि नेहरूचेच प्रेक्षक आहेत त्यामुळे त्याला दाद तर मिळणारच. नक्कीच फिट अँड फाईन असा खेळाडू आहे. इंजमाम उल हक नंतर ज्यांचं नाव घेतलं जातं फिट खेळाडूंमध्ये म्हणजे राकेश चांदोरकर. पाहूया पुढचा चेंडू सचिन यांचा. राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल. सुंदर तटवलेला चेंडू नयन गचाळ क्षेत्ररक्षण नावाच्या नुसार खेळी का पाहायला मिळत नाही नयन चांदोरकर यांच्याकडून. आणि 2 धावा घेण्यात यश मिळत आहे. नक्कीच डीप कव्हरच्या खेळाडूने सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि 2 धावा वाचवलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे 20. 2 चेंडू अंती धावसंख्या झाली 20. नयन मात्र फंबल करताय. चष्मा उतरवला तर चेंडू नक्कीच दिसेल प्रेक्षकांचं म्हणणं आहे. पाहूया सचिन मारा करेल तो रुपेशला. पुढचा चेंडू आणि हा सुंदर तटवलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने 1 धावेसाठी. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या झाली 21. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहूया. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. मला वाटतंय डीप पॉइंटचा फिल्डर काढून जवळ घेतला पाहिजे. आणि पाहूया पुढचा चेंडू आणि आईस निर्धाव चेंडू. नक्कीच अंदाधुंद फलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या झाली 21. 4 चेंडू अंती धावसंख्या झाली 21. शेवटचे 2 चेंडू बाकी. आता मात्र कमबॅक केलेला आहे सचिनने. पाहूया सचिन म्हटल्यावरती आपल्याला आठवतो 24 एप्रिल सचिन तेंडुलकर मास्टर ब्लास्टरचा कालच्या दिवशी बर्थडे होता. नक्कीच सचिन मारा करतोय. पुढचा चेंडू आणि हा सुंदर अवांतर चेंडू. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते 22. पाहूया पुढचा चेंडू. राकेश चांदोरकर यांचा कानमंत्र यशस्वी ठरतो का. राकेश स्वतः संघ मालक संघ नायक. सचिन राईट आर्म राऊंड विकेट.
मारा करेल तो रुपेशला. आजच्या दिवसाच्या दुसऱ्या सामन्याचा सामनावीर ठरतोय तो म्हणजेच वैभव पानवलकर, विघ्नहर्ता 11 संघाचा. आमचा विघ्नहर्ता 11 संघाचा सलामीवीर वैभव पानवलकर. आपण त्वरित येऊन आपलं सामनावीरचं चषक संपादन करायचंय. त्यानंतरच्या सामन्याचा सामनावीर ठरतोय तो म्हणजेच ब्लॅक स्मिथ रॉयल संघाचा सुमित शिंदे. जशी जशी मी नावं घेतोय आपण त्वरित सामनावीर चषक संपादन घेण्यासाठी यायचंय. आणि चांदोरकर ब्रदर्स संघाकडून अनिल गाडी याने आपलं सामनावीर चषक घ्यायला यायचंय. सचिन पानवलकर यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हा किताब देतोय. सचिन पानवलकर साहेब धन्यवाद आणि अभिनंदन सुमित. धावसंख्या झाले 23. 3 षटकांती धावसंख्या झाले 23. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय कुलभूषण. ओके, कुलभूषण करबंदा. चला आपण जातोय. कुलभूषण करबंदा नावाचा ऍक्टर होता बॉलिवूड मध्ये. सुंदर तटवलेला चेंडू आणि जातोय मिड विकेट. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि तेवढाच सुंदर थ्रो सुद्धा पाहायला मिळतो. या 2 धावांवरती संघाची धावसंख्या होते 25. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मिड विकेटच्या खेळाडूकडून. पाहूया कुलभूषण मारा करेल तो पुढचा चेंडू. आणि या 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 26. मला वाटतंय रुपेश प्रयत्न करतोय परंतु चेंडू काही तरी शिवत नाहीये बॅटला. आणि हा पुढचा चेंडू हा मात्र हरकत नाही. स्वतः संघ मालक मात्र अतोनात प्रयत्न करतायत आणि यशस्वी ठरतायत. राकेश चांदोरकर थोडीशी 6 इंच जरा जास्त असते तर नक्कीच फरक पडला असता. हरकत नाही. पाहूया पुढचा चेंडू आणि हा सुंदर तटवण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू जातोय. 4 चेंडूंची धावसंख्या झाली 28. नक्कीच कमबॅक केलाय कुलभूषण. पाहूया कुलभूषणचा पुढचा चेंडू. डावखुरा गोलंदाज आणि सुंदर तटवलेला चेंडू. अवांतर पंच जमिनीला हात करतायत समांतर. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झाल्या 29. पाहूया कुलभूषणचा पुढचा चेंडू आणि हा सुंदर तटवलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या लॉंग ऑफच्या वरून जातोय सीमा रेषा. एवढी सुंदर अशी दमछाक करणारी खेळी पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झाली 35. शेवटचा चेंडू बाकी. धावसंख्या होते 35. धावसंख्या झाली 35. नक्कीच मंदार लक्ष आहे. धावसंख्या 35 आणि सुंदर तटवलेला चेंडू कव्हरच्या दिशेने. पाहूया किती धावा घेण्यात यश मिळतंय. 1च धावेवरती समाधान मानतायत रुपेश. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झाली 36. 4 षटकांती धावसंख्या झाली 36. पाहूया
राकेश चांदोरकर, चला शेवटचं षटक चालू करायचे त्वरित. आपली शेवटची 3 मिनिटं चालू आहेत, अन्यथा पेनल्टीला सामोरे जावं लागेल. राकेश चांदोरकर, हालचाल करायची आहे त्वरित. महादेव पाटील यांना मी विनंती करतो की आपण वैभव पानवलकर याला आपण सन्मानित करायचंय मॅन ऑफ द मॅच किताब देऊन. आपण वळतोय सामन्याकडे. सामन्यामध्ये थोडा पंबल पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झाली आणि नो चेंडू, अवांतर चेंडू, फ्री हिट होतोय. धावसंख्येमध्ये बदल. गोलंदाज आहे प्रेम. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झालेली आहे 39. धावसंख्या झालेली आहे. अनिल गाडी. अनिल गाडी, आपण पेव्हिलियनशी यायचंय. प्लेअर ऑफ द मॅच आपण आपला सन्मान घेऊन जायचंय. चला आपण वळतोय सामन्याकडे. प्रेम मारा करेल तो रुपेशला आणि हा मात्र अवांतरवरती अवांतर गोलंदाजी करतोय. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झाली 40. आता मात्र राकेश चांदोरकर यांचा संयम सुटतोय आणि 2 शब्द मनातल्या मनात काहीतरी बोलतायत. अरे नक्कीच पाहूया पुढचा चेंडू. हा या अवांतर. आता राकेश चांदोरकर यांची मात्र रिॲक्शन बघण्यासारखी आहे. नक्कीच हार्दिक पांड्या, सूर्यकुमार आणि नंतर 3रा नंबर येतो तो म्हणजे राकेश चांदोरकर यांचा रिॲक्शन देण्यामध्ये नक्कीच सुंदर असा खेळाडू आहे. अनिल घाडी आपलं सामनावीराचा पारितोषिक घेऊन जायचंय. अनिल घाडी. यानंतर होणारा सामना अमरदीप विरुद्ध सोमजाई 11. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकसाठी यायचंय. नाणेफेक करतील विनय कातळकर. यांना मी विनंती करतो की आपण नाणेफेक करून घ्यायचे. राकेश चांदोरकर बॉलर नेम. पाहूया पुढचा चेंडू. सोहम आणि हा ही अवांतर चेंडू असण्याची शक्यता आहे. पाहूया पंच घोषणा करतायत. नो चेंडू. सोहम कोळंबेकर. मला वाटते 5वा गोलंदाज बहुतेक घरीच ठेवून आलेले आहेत. नक्कीच जगदंबा वॉरियरच्या संघाचा 5वा खेळाडू दिसत नाहीये. 5वा गोलंदाज दिसत नाहीये. राकेश चांदोरकर वॉर्मअप करताना दिसत होते. नयन चांदोरकर वॉर्मअप करताना दिसत होते. परंतु आता मैदानात मात्र काहीतरी वेगळं चित्र दिसतंय. पाहूया. संकेत दोपावकर त्वरित आपण यायचंय पेव्हिलियन जवळ. संकेत दोपावकर 1 मिनिटाचा वेळ देण्यात येत आहे. पाहूया. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू. हा यावांतर आणि पंच हात करतायत समांतर. राकेश चांदोरकर सुद्धा विचारतात काय चाललंय, काय चाललंय, काय चाललंय. नक्कीच मला वाटतंय नयन चांदोरकर यांना येण्याची गरज आहे. वॉर्मअप करताना दिसत आहेत ते. संघनायकाकडे सुद्धा पाहत आहेत पण संघनायक काही त्यांच्याकडे पाहायला तयार नाही आहेत की मोठ्या बंधूला ओव्हरसाठी विचारेल. परंतु काही हरकत नाही. पाहूया. राकेश चांदोरकर जरा एकदा नयन चांदोरकर यांच्याकडे पहा. पाहूया पुढचा चेंडू. सोहम मारा करेल तो अमेयला. पुढचा चेंडू आणि हा सुंदर तटवलेला चेंडू जातोय डी क्षेत्रात 1 धावेसाठी. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या काय आहे 45. भयंकर भयंकर. आतापर्यंत फक्त एकच चेंडू झालेला आहे आणि धावसंख्या झाली 45. उर्वरित 5 चेंडूंमध्ये अजून कमीत कमी 30 धावा येण्याची शक्यता आहे. पाहूया पुढचा चेंडू आणि हा सुंदर तटवलेला चेंडू हाही जातोय 1 धावेसाठी.
एक धावेसाठी धावसंख्या झाली 46. सोमजाई संघाने टॉस जिंकून आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. ओमकार सौंदेकर, ओमकार उर्फ बबलू सौंदेकर. चला आपण बोलतोय सामन्याकडे. सोहम राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल अमेला आणि हा शॉर्ट पिच डिलिव्हरी. अवांतर चेंडू. पंचांचे सुद्धा हात दुखायला लागलेत. एवढे अवांतर या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहेत. नक्कीच हरकत नाही. सामन्याचं गणित अजून सुद्धा राकेश चांदोरकरांच्या दिशेने आहे. धावसंख्या 47. 47. कॉमेंटेटर सुद्धा कंटाळलेले आहेत. हरकत नाही. जगदंबा वॉरियर्स काम सामन्यामध्ये कमबॅक करायचं आहे. आणि हा सुंदर हा झेल होण्याची संधी आहे. पाहूया. आणि सुंदर आता मात्र अमेय कंटाळून बाद झालेला आहे. कारण धावून कंटाळला होता. शेवटीला विकेट टाकलेली. आता पाहूया मंदार येतो का. नक्कीच अपेक्षित आहे मंदारची येण्याची. पाहूया. होण्याची संधी आहे. पाहूया. नक्कीच शेवटचे 4 चेंडू राहिले की मंदारच म्हणायचं आपण. कारण मंदार बोलल्यावरती एक तर बॅटला लागल्यावरती षटकारच धरायचा. चला आपण वळतोय सामन्याकडे. धावसंख्या झाली 47. सोहम उर्वरित 4 चेंडू. 70 धावा तरी व्हाव्यात अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे. आणि हा जातोय डी क्षेत्रात 1 धावेसाठी. धावसंख्या होते 48. एवढा लांबवलेला आहे सामना की दुसरी इनिंग सुद्धा संपली असती. एवढे अवांतर धावा दिलेले आहेत. या ओव्हरलाच 5 धावा आहेत अवांतर. बाप रे. हरकत नाही. परंतु ही झेल बाद. मंदार मात्र बाद होतोय. मंदारच्या पुढे अंधार आणि मंदार मात्र बाद होतोय. नक्कीच हरकत नाही. धावसंख्येमध्ये जास्त बदल होत नाही. उन्नती होत नाहीये. पाहूया आता कोण येतोय. आणि आता येतोय मंदारची जागा घेण्यासाठी. तो म्हणजे तो सूरज. शेवटचा चेंडू बाकी आणि स्ट्राईक वरती येतोय सूरज. धावसंख्या 48. पाहूया. पाहूया शेवटचा चेंडू आणि हा मात्र त्रिभुवनाचित. हो हो. अप्रतिम अप्रतिम चेंडू. सुंदर. शेवटच्या चेंडू मध्ये मात्र कमबॅक करतोय. शेवटचा चेंडू बाकी. ओव्हर कंप्लीट आहे. पाच षटकांती धावसंख्या झाली ती म्हणजे 48. 30 बॉल आणि 49 धावांचं उद्दिष्ट असेल ते म्हणजेच जगदंबा वॉरियर्स संघासमोर.
चला बॅट्समॅन. राकेश चांदोरकर 12वा खेळाडू. राकेश चांदोरकर. चला अंपायर जरा फास्ट करा. फलंदाज बाद. नवीन फलंदाज जातो तो सचिन लोहार.
फिल्डर नेम साई. न्यू बॅट्समॅन हर्ष. आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या झालेली आहे 6. नक्कीच सुंदर कमबॅक. 7. धावसंख्या झाली ती 7. पाहूया नक्कीच पाहायला गेलं तर चला आपण पाहूया. सामन्याकडे वळतोय. सुंदर असा सामना आहे. 49 धावांचं उद्दिष्ट आहे आणि हे सुंदर तटवलेला चेंडू परंतु झेल होण्याची संधी आहे. पाहूया झेल मात्र सुंदर मंदारच्या हातामध्ये. नक्कीच दोन्ही तर्फा चांगली खेळी पाहायला मिळते. जगदंबा वॉरियर्स संघाने जी चूक केलेली जगदंबा वॉरियर्स या संघाने जी चूक केलेली ती चूक गोलंदाजीमध्ये या संघाकडून पाहायला मिळत नाही. नक्कीच वाखाणण्याजोशी सारखी गोष्ट आहे. आणि आता येतोय तो म्हणजेच नवोदित फलंदाज प्रेम. नक्कीच प्रेमाने सामना जिंकायचा आहे. पाहूया. एक षटका अंती. धावसंख्या झाली ती 7. 3 गडी बाद. 3 गडी बाद 7. आणि एकमेकाची साथ देणं गरजेचं आहे कारण साथी हात बडाना असं म्हटलं जातं आणि प्रत्येकाने एकमेकाला हात देऊन त्या विजयापर्यंत पोहोचायचंय. आणि रुपेश घाडी गोलंदाजीसाठी येतोय तो म्हणजेच रुपेश घाडी. आणि फलंदाज आहे तो म्हणजेच कुलभूषण. डावखुरा फलंदाज कुलभूषण. त्याला मारा करेल राईट आर्म ओव्हर द विकेट रुपेश गाडी. जो अंडरआर्मच्या सुद्धा पटलावरती आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे रुपेश गाडी. आणि हा मात्र पंचांनी हात वरती केलेला आहे आणि कुलभूषणला मात्र काहीही समजलं नाही. कुलभूषण बाद होतोय आणि आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजेच संघनायक राकेश. आणि राकेश चांदोरकर यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. कधी पण या सामन्यात एकूण 3 षटकार मारले तर कार्तिक कोळंबेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि षटकारांची हॅट्रिक केली तर 5000चं पारितोषिक आहे विनय काताळकर यांच्याकडून. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे हेमंत पोमेंटकर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला. रुपेश कडू करून 5000चं पारितोषिक आलेलं आहे जर लगातार 3 षटकार मारले तर. क्रॅम्प आला. राकेशला पाहूनच नुसते खेळाडूंमध्ये क्रॅम्प यायला लागलेले आहेत प्रेक्षकांचं म्हणणं आहे.
पाहूया आपण वळतोय सामन्याकडे. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो राकेश चांदोरकर. गोलंदाजीसाठी आहे तो म्हणजेच रुपेश. आणि प्राइज अनाउन्समेंट पुन्हा एकदा करतोय. 5,000चं पारितोषिक आहे सलग 3 षटकाराला. सामन्यात कधीही 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे कार्तिक यांच्याकडून, कडू साहेबांकडून. 5,000चं पारितोषिक आहे सलग 5 षटकारांसाठी. राकेश चांदोरकर यांच्यासाठी फक्त पारितोषिक आहे. पाहूया रुपेश मारा करतोय राकेशला. उंच कुरा उजव्या हाताने मारा करणारा गोलंदाज रुपेश गाडी. पुढचा चेंडू आणि आज सुंदर चेंडू जातोय. आणि राकेश मात्र बाद होतोय 0 या धावसंख्येवरती. आता मात्र समजत नाहीये आता कोण येणार, आता कोण येणार, आता कोण येणार. लगातार 3रा गडी बाद होतोय 0 या धावसंख्येवरती. 7 वरती 4था गडी गारद होतोय. 7 वरती 5वा गडी गारद होतोय. नक्कीच प्रेक्षकांच्या मनात मात्र धाकधूक निर्माण झाली. आणि रुपेश स्ट्राईक वरती आहे आणि फलंदाजीसाठी आलाय. आणि नवीन फलंदाज आपण असं वाटतोय रुपेश हॅट्रिक वरती आहे. नवोदित फलंदाज आलाय आणि हा मात्र जातोय डी क्षेत्रात 1 धावेसाठी. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या झाले 8. राकेश चांदोरकर पेवेलियन जवळ यायचंय. फलंदाजाचं नाव सांगायचंय. राकेश आणि सुंदर तटवलेला चेंडू, निर्धाव चेंडू. विघ्नार्थ 11 संघाचे मालक ओमकार सौंदेकर यांच्याकडे आपण समालोचन सुपूर्द करतोय. नवीन बॅटर राकेश चांदोरकर नाव सांगायचंय. बॅटर नेम अतुल पानवालकर, मॅन फ्रॉम मट्टबुद्रुक. स्ट्राईकला कोण आहे रे? प्रेम. बॉलिंग मार्कवर रुपेश गाडी. सुंदर चेंडू आणि एक डिक्लेअर 2 मध्ये 1 धाव. एका धावेने एक समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. संघाची धावसंख्या होते ती 10. 2 वर 10 असं समीकरण. अतिशय बिकट अशी परिस्थिती झालेली आहे ती जगदंबा वॉरियर्स या संघाची. आतापर्यंत 2 षटक हाताळली, त्याच्यामध्ये 5 विकेट इथे गारद केले. ते श्रीनाथ 11 या संघाने चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. श्रीनाथ 11 या संघाची संघातर्फे 3रं वैयक्तिक पहिलं शतक घेऊन येतात ते संकेत लोहार. एक नामांकित असे गोलंदाज, फिरकीचे गोलंदाज म्हणून त्यांना पाहिलं जातं. कटर स्लोअर वन त्यांच्या बॉलिंग मार्कवर पाहिलं जातं. तोच संकेत लोहार बॉलिंग मार्कवर. पाहूया आपल्या गोलंदाजीवरती कशी गोलंदाजी करतोय. पुढील होणारा सामना अमरदीप भोसले वर्सेस सोमजाई 11. अमरदीप सोमजाई 11 या संघाने नाणेफेक
जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. या पुढील होणारा सामना असेल. आपण तयारीत राहायचंय. संघातर्फे तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले संकेत लोहार. संघाचे संघ मालक स्वतः मैदानाच्या आतमध्ये. पाहूया कशी गोलंदाजी करतायत. एक नामांकित असे गोलंदाज नेरूळ या संघाकडून सातत्याने खेळताना पाहायला मिळतात आपल्याला. तेच संकेत लोहार मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू हाताळतील. सामना करतील अतुल पानवलकर. मॅन पॉम मटबुद्रुक. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. गोलंदाजी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल संकेत लोहार यांची. बोटामध्ये जादू आहे त्यांच्या. बॉल फिरवतात, गरकन फिरकी घेतो पडल्यानंतर. फलंदाजाला काय समजत नाही. पुढील चेंडू संकेत लोहार यांचा. सामना करतील अतुल. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू आणि इथे मिळेल एकच धाव डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेने संघाच्या धाव संख्येवर. संघाची धाव संख्या झाली आहे ती मात्र 11 धावा. दोन चेंडू 11 धावा असं समीकरण. संकेतांचा पुढील चेंडू. सामना करतील अतुल. पाहूया. चांगला चेंडू, तितका चांगला फटका आणि इथे खणखणीत षटकार अतुल यांच्या बॅट मधून. या 6 धावा. या 6 धावेने संघाच्या धाव संख्येत मात्र भर होते. संघाची धाव संख्या होते ती 17 धावा धाव फलकावरती. काय फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी अतुल. एक नामांकित असे मटबुद्रुक वरून बिलॉंग करून आलेले फलंदाज अतुल पानवलकर. सातत्याने आपल्याला मटबुद्रुक प्रीमियम लीग मध्ये पाहायला मिळतात तेच अतुल. संकेतांचा पुढील चेंडू. सामना करतील अतुल. चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. एक मोठा फटका खाल्ल्यानंतर चांगला कमबॅक करतायत फलंदाजाला तेच संकेत. अनिल गाडी आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचंय. कुठे असाल तर त्वरित कॉमेंट्री बॉक्स स्टेज पाशी यायचंय. सुंदर चेंडू आणि इथे एक डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. एका धावेने संघाच्या धाव संख्येत भर होते. संघाची धाव संख्या झाली आहे ती मात्र 18 धावा. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल संकेत यांची. एक मोठा फटका काढल्यानंतर चांगलं कमबॅक करून ठेवलं. अतुलला कोणता मोठा फटका खेळण्याची मात्र इथे संधी दिली जात नाहीये. आणि नेहरू मध्ये मला का चांगला गोलंदाज म्हणून घेतलं जातं याचं इथे समीकरण पाहायला मिळतंय. सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका, झेल होऊ शकतो का. आणि इथे चेंडू होतोय फरार, येतोय चौकार, सीमारेषा पार. 4 धावा. या 4 धावेने संघाच्या धाव संख्येत मात्र भर होते. संघाची धाव संख्या होते ती 22 धावा धाव फलकावरती. 12 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज. 12 चेंडू 27 धावा. 12 चेंडू आणि 27 धावा. 13च्या सरासरीने हा सामना असेल. प्रत्येक षटकामागे 13-14 असे धावा मिळवाव्या लागतील. तर नंतर मात्र हा सामना कुठेतरी आपल्या बाजूने झुलवता येईल. हा राकेश चांदोरकर यांना पाहूया. संघातर्फे चौथं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आले ते रुपेश घाडी. एक नामांकित असे गोलंदाज मटबुद्रुक या गावावरून बिलॉंग करत असताना. एक नाव आहे त्यांचं मोठं. गावापासून इथपर्यंत मुंबई काळा चौकीमध्ये एक नामांकित गोलंदाज फलंदाज म्हणून ऑलराऊंडर प्लेअर म्हणून ओळखलं जातं तेच रुपेश घाडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त गोलंदाजी त्यांच्या मार्फत पाहायला मिळते आपल्याला. संघातर्फे चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेत रुपेश घाडी. पाहूया सामना करतील. प्रेम. पाहूया कसा सामना करतायत रुपेश घाडी यांच्या गोलंदाजीचा. पहिला चेंडू हातातील रुपेश घाडी. पाहूया प्रेम कसा सामना करताय त्या
सुंदर चेंडू, सुरेख चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते रुपेश घाडी यांची. सातत्याने मैदानाच्या आतमध्ये काळा चौकीमध्ये खेळताना दिसतात. रुपेश घाडी यांचा पुढील चेंडू, सामना करतील प्रेम. सुंदर चेंडू आणि इथे एक धाव. या एका धावेने समाधान मानावं लागते. या एका धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते. संघाची धावसंख्या होते ती 23 धावा. रुपेश घाडी यांचा पुढील चेंडू, सामना करतील प्रेम. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. आपल्याला सामना जिंकायचं तर मोठ्या फटक्यांची इथे गरज आहे आणि ते मात्र इथे चित्र दिसत नाहीये. रुपेश घाडी यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. पुढील चेंडू रुपेश घाडी यांचा, सामना करतील मात्र प्रेम. सुंदर सुंदर सुरेख चेंडू आणि इथे थ्रोबाईचा एक धाव. एका धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र भर झाली आहे. संघाची धावसंख्या होते ती 24 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते रुपेश घाडी यांची. कोणते मोठे फटके खेळण्याची संधी मात्र इथे दिली जात नाहीये. पुढील चेंडू रुपेश घाडी यांचा, सामना करतील ते अतुल. सुंदर चेंडू, तितका सुंदर झेल होऊ शकतो का? झेलच्या खाली फिल्डर, सुंदर झेल पकडलाय आणि अतुलची खेळी मात्र येते संपुष्टात. आणि इथे 6वा धक्का बसलाय तो जगदंबा वॉरियर्स या संघाला. अतुल यांच्या स्वरूपात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅटर नाम विवेक. पाहूया विवेक, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विवेक, पाहूया कशी फलंदाजी करताय आपल्या संघासाठी विवेक. पुढे चेंडू रुपेश घाडी यांचा, सामना करतील विवेक. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू आणि इथे डिक्लेअर धून मध्ये एका धावेवरती समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती 25 धावा धाव फलकावरती. 6 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज. 6 चेंडू आणि 24 धावा. कोणती गोष्ट अशक्य नाही क्रिकेटमध्ये. 6 चेंडूंमध्ये 24 धावा. 5 मोठे फटके आपल्याला मॅच मध्ये आणू शकतात. पाहूया अजूनही प्रेम मैदानाच्या आतमध्ये. पुढील होणारा सामना सोमजाई वर्सेस अमरदीप भोसते. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण रेडी राहायचंय. आपला लवकरात लवकर सामना इथे सुरू करायचा आहे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्रवण. नवीन गोलंदाज श्रवण. पाहूया आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करताय श्रवण. एक कटर गोलंदाज, स्लोअर गोलंदाज म्हणून पाहिलं जातं तो श्रवण. मूर्ती लहान कीर्तिमान. सुंदर पटका, झेल होऊ शकतो का? झेलच्या गाठी स्वतः संकेत आणि इथे झेल सुटतो. एक मोठं जीवदान. आणि इथे किती काढल्या रे? किती घेतलं? 5 धावा कळवायचे. एक धाव. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 26 धावा. श्लोक यांचा पुढील चेंडू, सामना करतील सुंदर चेंडू. झेल होऊ शकतो का? झेलच्या खाली फिल्डर. आणि इथे एक धाव घेण्यात यशस्वी. दोन्ही फलंदाज दुसऱ्या धावेसाठी धावतायत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तिथे.
आणि इथे 2 धावा, या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते. संघाची धावसंख्या होते ती 28 धावा. चांगली गोलंदाजी मानावी लागेल श्लोक यांची आपल्या संघासाठी. सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका. पाहूया इथे पंचांचा इशारा. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या होती ती 29 धावा. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल श्लोक यांची आपल्या संघासाठी. कोणते मोठे फटके खेळण्याची संधी मात्र इथे दिली जात नाहीये. चांगली गोलंदाजी करतायत श्लोक आपल्या संघासाठी. श्लोक यांचा पुढील चेंडू सामना करतील जगदंबा वॉरियर या संघाकडून. चांगला फटका आणि इथे 1 धाव आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि पूर्णतः सामना मला वाटतं इथे श्रीनाथ 11 या संघाकडे झुकतोय. पुढील चेंडू श्लोक यांचा. सामना करतील प्रेम. सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका आणि इथे येतोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. एका धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते. संघाची धावसंख्या होते ती 30 धावा. चला पुढील होणारा सामना अमरदीप भोसले वर्सेस सोमजाई 11. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि इथे श्रीनाथ हा संघ विजय होतो. विजयी संघाचे अभिनंदन. चला लवकरात लवकर अमरदीप भोसले आणि सोमजाई या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. तसंच सलामीचे फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवायचे आहेत. कृपया आम्हाला सहकार्य करा. आधीच उशीर होतोय याची नोंद घ्यायची आहे. आणि मागची जी मॅच झाली होती चांदोरकर ब्रदर्स वर्सेस सोमजाई मध्ये आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार ठरतात ते पुण्यावरून बिलोंग करत असताना अनिल घाडी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अनिल घाडी यांना. हे पारितोषिक मी अभिषेक यांना विनंती करतो त्यांना हे पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करायचंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अनिल घाडी यांच्या